आज रविवार आहे आणि आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि आमचे देव आमच्या गावामध्ये बसतात आणि आम्ही आज तिकडे दर्शनाला सकाळी निघालेलो आहे. आणि बघा वातावरण किती सुंदर आहे, खूप छान वाटते आहे या वातावरणामध्ये आपल्या गावामध्ये जायला. आपली माणसं तिकडे भेटतील, देवी माचं दर्शन होईल. खूप छान वाटतंय, वातावरण बघून मन प्रसन्न झालेलं आहे. आम्हाला पोचलो आमच्या हिंगलाज माताचं दर्शन घ्यायला. तुम्ही सुद्धा बघा आमचं गाव किती सुंदर आहे, वाडा गाव. आम्ही लहानपणी यायचो आमच्या आजी आजोबांकडे खेळायला. माझे आजोबा पंडित होते, भटजी होते, गुरुजी होते मंदिरचे. मग आम्ही मे महिना आला की आम्ही खेळायला यायचो. तुम्हाला आज मी दाखवते सगळ्यांना माझं गाव. खूप छान आहे, इथे आल्यानंतर इतकं सुकून मिळतं, खूप छान वाटतं. बघा आता खूप सुधारणा झाली, सगळेजणांनी मिळून छान छान. शंकराचं मंदिर, आमच्या हिंगलाज मातेचं मंदिर. नवरात्र आहे तर नवरात्री करता पहिला हिंगलाज मातेचा मान. तर आमची ही हिंगलाज माता, तर आमच्या हिंगलाज मातेकडे आम्ही दर्शनाला आलो आहे. आम्ही तिची ओटी भरायला आलो आहे. हिंगलाज माता आमचे हिंगलाज मात की जय, हिंगलाज मात की जय. हे देवी माँ, तुझा आशीर्वाद सगळ्यांना भेटो, सगळेजण आनंदाने राहो असे मी प्रार्थना तुझ्याकडे करते. माझ्या प्रेक्षकांना पण तुझा आशीर्वाद भेटो. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद घ्या. आमची हिंगलाज माता आहे. इथे माझे आजी आजोबा राहायचे आणि आम्ही लहानपणी इकडे सगळेजण यायचो खेळायला आणि आमच्या आजीकडे आम्ही राहायचो 4-5 दिवस. आता तिकडे दुसरे भटजी असतात आणि आम्ही इथे मस्त खाट टाकून झोपायचो. काय ते दिवस होते, ते दिवस मुश्किल आहे. पुन्हा अशाच आठवणी आपल्याबरोबर राहतात. त्यामुळे सगळ्यांनी गाव असेल आपलं विलेजमध्ये आपल्या मुलाबाळांना घेऊन जा, त्या आठवणी त्यांच्यामध्ये निर्माण करा. माझ्या मिस्टरांनी देवी मला वेणी घातली आहे आणि किती छान दिसते. देवी मा खूप सुरेख दिसते, खूप सुंदर दिसते. देवी माचा मानपान सगळा पूर्ण करतोय आम्ही. देवी माची आता ओटी मी भरते. मी शालू घेऊन आले देवी मला, ती आता ओटी भरते आणि गुरुजी मला ओटी भरण्याकरता मदत कर. भद्रकालिकपारणी दुर्गा क्षमा क्षमा धात्री सुधा स्वाहा नमस्ते. हिंगलाज माता की जय, माता की जय. जलकोट जय मल्हार. आता मी माझ्या कुलस्वामीला आलेली आहे. माझं सासरचं कुलस्वामी आहे, लखेर करून असं नाव आहे त्यांचं. तर आता ह्यांची जी बहीण आहे, चुलत बहीण, तिच्या घरी देव बसलेले आहे. तर आता मी ह्यांची ओटी भरायला आलेली आहे आणि आता ओटी भरून मग दर्शन घेऊन मग आम्ही प्रसाद घ्या. ही त्यांची बहीण आहे. बहिणींनी माझी हळदी कुंकाची ओटी भरलेली आहे. आमचे कुलस्वामी हे कुलदेवता आहेत आमचे. आमच्या गप्पा टप्पा चालू आहेत सगळ्यात. ती सांगते ह्यांची बहीण आहे ती, हे तिचं सासर आहे आणि तिकडे तिच्याकडे देव बसलेले आहे. आता आम्ही प्रसादाकरता खाली आलेलो आहे आणि ते त्यांच्या तिकडेच गावामधून त्यांच्या बायका येतात स्वयंपाक बनवायला
आणि समोरच सगळं स्वयंपाक बनवून ताजं गरम गरम प्रसाद हा सगळ्यांना देतात. इथे जेवढे पण जण येतात पाया पडायला कुलस्वामीला, ते सगळे जण प्रसाद घेऊन जातात आणि खूप टेस्टी आणि सुरेख असतो हा प्रसाद. आता आम्ही इथून निघालो आहे माझ्या मम्मीकडे. माझी मम्मीसुद्धा तिकडेच राहते वाड्यामध्ये. या देवाच्या समोरच तिची गल्ली आहे, तिकडे आता आम्ही निघालो आहे. तुम्हाला सुद्धा दाखवते मी माझी मम्मी, आणि माझ्या मम्मीला सुद्धा तुम्ही भेटून घ्या. 2 मिनटं बघून घ्या माझ्या मम्मीला. ही बघा माझी मम्मी, माझी आई. 1 वर्षानंतर भेटलो तर गप्पा मारायला तुटून पडली आहे माझी आई. प्रसाद आहे हा, प्रसाद होता, खूप टेस्टी होता, छान होता. आता आम्ही निघालो आहे परत ठाण्याला आमच्या घरी. प्रवास खूप सुंदर झाला, इतकं मन प्रसन्न झालं दर्शन घेऊन. तुम्हालाही आवडला असेल हा माझा व्हिडिओ. प्लीज मला सगळ्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, आणि जेवढी मला हेल्प करू शकाल तेवढी हेल्प करा. थँक्यू सो मच.